दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक रोड येथील बिटको पॉइंट ते जेलरोडच्या मुख्य रस्ता तसंच 17, 18, 19, 20, 21, 22 प्रभागातील परिसर, जयभवानी रोड, सिन्नर फाटा, मोटवानी रोड, गंधर्वनगरी, विहितगाव, जेलरोड, सद्गुरुनगर, बालेरावमाळा, जगतापमाळा आदी ठिकाणी पावसामुळे उखडला गेलेला कॉलनी रस्त्यामुळे रस्त्यावर खडी झालेली आहे व खड्डे निर्माण झाले। याचा निषेध म्हणून मनसेच्या वतीनं नाशिक रोड विभागीय कार्यालयावर रस्त्यावरची खडी ओतून आंदोलन करण्यात आलं। यावेळी मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित, विभागाध्यक्ष साहेबराव खर्जूल, पूर्व निरीक्षक प्रमोद साखरे, शहर उपाध्यक्ष विनायक पगारे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनविसे शशी चौधरी, बाजीराव मते, जिल्हा उपाध्यक्ष नितीन दानापुणे, महिला शहर अध्यक्ष भानुमती आहिरे, महिला विभाग अध्यक्ष मीरा आवारे, विजय बोराडे आदी मनसे पदाधिकाऱ्यांकडून नाशिक रोड विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलंय की नाशिक रोड येथील बिटको पॉइंट ते जेलरोडचा मुख्य रस्ता तसंच प्रभाग क्रमांक 17, 18, 19, 20, 21, 22 या प्रभागात MNGL कंपनीचे गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आले होते। काम झाल्यानंतर ठेकेदारानं वरच्यावर मुरुम माती टाकून रस्ता व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला। यावर मनसेने आवाज उठवल्यानंतर महापालिकेने ठेकेदाराद्वारे वरच्यावर रस्त्याचं डांबरीकरण केलं। त्यामुळे कॉलन्यांमधील रस्त्यांची लेवल बिघडली तसंच रस्त्यांचेही आकार बिघडले। पावसाचं पाणी रस्त्यावर साठत आहे तसंच रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतोय। नाशिकमध्ये 2 ते 3 दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे। पावसामुळे रस्ते उखडले गेले आहेत। रस्त्यावर खडीच खडी आहे, त्यामुळे खड्डे निर्माण झाले। नागरिक या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झाले। गेल्या 4 ते 5 महिने बिटको पॉइंट ते जेलरोड भुयारी पाईपलाईनचं सुरू असलेलं काम पूर्ण होऊन 2 महिने झाले आहेत। रस्त्यावरती फक्त मुरुम माती टाकून खोदलेले खड्डे बुजवण्यात आले। इथं देखील रस्त्यावर खडीच खडी आहे तसंच खड्डे आहेत। मनसेनं मागणी केली आहे की बिटको पॉइंट ते जेलरोडचा मुख्य रस्ता नव्याने डांबरीकरण करून रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे, अन्यथा नागरिकांसह मनसेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी दिला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महापालिकेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। गेल्या 6 महिन्यापासून हे जे गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे, भुयारी पाईपलाईनचं म्हणजे पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे आणि महानगरपालिकेने हे जे रस्ते खोदण्याचं जे घाट घातलेलं आहे, रस्ते खोदल्यामुळे ते रस्ते खोदून बुजवले पण ते वरच्यावर बुजवले, मुरुम टाकून खडी टाकून वरच्यावर खडी टाकून रस्ते बुजवले। पण आता 4-5 दिवस झाले पाऊस चालू आहे, संततधार चालू आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे ते रस्ते पुन्हा उखडले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खड्डे निर्माण झालेले आहे। ऑल ओव्हर सगळे नाशिक रोडच्या साई प्रवाहामध्ये हा प्रॉब्लेम आहे। नाशिक रोड म्हणजे बिटको पॉईंट ते जेल रोड हा रस्ताही दुरावस्थेमध्ये आहे। त्याचंही काम करून त्यांनी अर्धवट काम सोडलेलं आहे, वरच्यावर माती टाकून मुरुम टाकून ते काम केलेलं आहे। म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावरची खडी आज नाशिक महानगरपालिकेच्या द्वारावर ओतलेली आहे आणि यांना धमकीचा इशारा आहे की जर यांनी 8 दिवसामध्ये हे खड्डे बुजवले नाही, रस्ते व्यवस्थित केले नाही, कॉलनीचे रस्ते खराब आहेत ते जर व्यवस्थित केले नाही आणि अजून काही प्रश्न आहेत ते जर सोडवले नाही तर आम्ही याहून तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उभारण्यात येईल। धन्यवाद। नाशिक रोड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विभागीय अधिकारी यांना नाशिक रोडमध्ये अनेक ठिकाणी रस्ते गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले असताना त्याच्यावर वरचीवर डागाडुजी करत आहे। गेल्या 4-8 दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे पुन्हा परत ते खड्डे मोठे खड्डे पडलेले व अनेक ठिकाणी खोदकाम चालू आहे। पावसाळा चालू असताना बी खोदकाम करताय तर याला परवानगी कोण देत आहे? तर आम्ही ह्याबद्दल आज विभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। हे खड्डे ताबडतोब
चांगल्या रीतीने बुजवावे, अन्यथा आम्ही मोठं आंदोलन उभं करू असा इशारा देत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.